आता श्री स्वामी समर्थ कोण हे मला माहित नव्हतं अजूनही पर्यंत, लॉकडाऊन पर्यंत म्हणशील तरी मला हरकत नाही. अच्छा. आणि मी त्याच्यावर कधी असं विचारही केला नाही. मग आपल्याला म्हणायला सांगितलंय ना, म्हणतोय आपण असं. आणि मग ते हळूहळू कळायला लागलं. मग माझी जी घरात माझी मेड काम करते ती म्हणायची, ताई आज ना स्वामी मठात हे आहे, प्रवचन आहे, नंतर हे आहे आपण जे मंथली करतो नामस्मरण आहे वगैरे. तर मी हो म्हणायची, हो ठीक आहे असं, म्हणजे काय नाही. पण एकदा तिने म्हटलं की ना मठातनं ना एक यात्रेला जाणार आहे, तर तुम्ही येणार का? तर म्हटलं हो चल मी येते. आणि मग तशी जी सुरुवात झाली, अक्कलकोटला जाऊन आले. मग मला कळायला लागलं की हा हे अक्कलकोटला स्वामींचं स्थान आहे वगैरे वगैरे. छोटीशी हे सांगते मी तुला की प्रसाद म्हणून त्यांनीच आम्हाला सांगितलेलं कोणते गुरुजींनी की तुम्ही प्रसाद कोणाला अर्पण करताय तर तो स्वहस्ते बनवलेला द्या, कशाला दुकानात आणून द्यायचा. तर आम्ही तेव्हा ज्या दिवशी वर्धा दिनासाठी जाणार होतो, तर मी म्हटलं मी केशरी भात करीन, कारण आवडत असेल का माहिती नाही, पण माझ्यावर आलं केशरी भात बनवायचं. तर मी आपली दिवसभर रेसिपी वगैरे छान चेक केली. म्हटलं सकाळी सकाळी आता बनवायचा आणि न्यायचा. पण शंका मनात की आवडेल का, आवडतो का, आपल्याला काही माहिती नाहीये की काय आवडतं त्यांना, रंग वगैरे यानुसार माहिती होतं. आणि मी जस्ट अशी रेसिपी चेक करते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये गेले मी, जे खाली कमेंट्स असतात, तर त्याच्यात असं लिहिलेलं की श्री स्वामी समर्थांना केशरी भात खूप आवडतो. मग मला ते कन्फर्म झालं.